हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचे स्वागत। तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारी अशी समोस्याची रेसिपी। आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। 5 उकडलेले बटाटे, कट केलेला कांदा, मटार, हिरवी मिरची, अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता। आता मी इथे कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आणि सोबतच आता कट केलेला कांदाही घालून घेत आहे। कांदा आपल्याला थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे। आता मी यामध्ये अद्रक लसण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेते। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये मसाले ॲड करत आहे। लाल तिखट, हळद, धने जिरे पूड आणि आमचूर पावडर। आता आपण हे मसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आता मी यामध्ये मटार घालून घेत आहे। आता आपण यामध्ये उकडलेले बटाटे घालून घेऊया। आता मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर। आता आपली भाजी इथे पूर्णपणे रेडी झालेली आहे। भाजी थंड झाल्यानंतर आता आपण समोसे बनवायला घेऊयात। समोसे बनवण्यासाठी मी इथे समोसा पट्टीचा वापर केलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे मी इथे याला फोल्ड करत आहे आणि समोसा आपला चिटकवण्यासाठी इथे मी मैद्याचा घोळ तयार केलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे मी हा समोसा पट्टीला फोल्ड केलेला आहे। आता मी यामध्ये चमच्याने थोडं थोडं सारण भरून घेत आहे। ही स्लरी आपल्याला घट्टच ठेवायची आहे। बघू शकतात, व्यवस्थित असं फोल्ड झालेलं आहे। अशा प्रकारे मी आता सर्व समोसे इथे बनवून रेडी केलेले आहे। आता तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक एक समोसे तळून घेत आहे। तेल आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही आहे, नाहीतर समोसे लगेच करपायला चालू होतात। या समोसा पट्टीने केलेले समोसे अगदी कुरकुरीत असे होतात, त्यामुळे ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।